मशिदीमध्ये कोण येतं, कोण जातं, तिथं काय चालतं, हे सगळं रेकॉर्ड पोलीस खात्याने ठेवलं पाहिजे. हे जे आरोपी आहे, या आरोपींच्यावर 11 CP खाते गुन्हे दाखल केलेले आहेत, विनय भिंगाचे गुन्हे दाखल केलेले आहेत, 302 गुन्हे दाखल केलेले आहेत. या आरोपीला ताबडतोब अटक करा. याच्या पाठीशी कुठली शक्ती आहे, कुठली नाव आहे, ते सगळे कॅमेरेमध्ये कैद झालेले आहेत. ते त्या वेळेला तिथं उभारलेले आहेत आणि ह्याला बेसावध ठेवून समोरच्या पार्टीला, आपल्या स्वतःच्या समाजाला त्यांच्या अंगावर सोडून हल्ले करायचा प्रयत्न करताय. परंतु सांगलीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा देशपांडेची ही घटना घडते, ती शिवशक्ती आणि भीमशक्ती. आता यापुढं या भागातल्या शामराव नगर परिसरातल्या एकाही हिंदूच्या घरावर हल्ला आम्ही सहन करणार नाही. आज आम्ही एवढे आलोय, पण भविष्यामध्ये सांगली जिल्ह्यातला लाखो हिंदू या ठिकाणी गोळा करून त्यांना तशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली. ताबडतोब या कुदळे कुटुंबियाचं अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या व्यथा, त्यांचं दुःख मांडण्यासाठी सांगलीच्या आमदारांनी, सांगलीच्या खासदारांनी आणि सांगलीच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट दिली पाहिजे आणि त्याला मदत केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. यासाठी विशेष वकील नेमावा लागला तर विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून आपण सर्वांनी आज निर्धार करूया की काय वाटतं ते झालं तर यांनी हे घर विकता का. ह्यांच्या आणि ह्यांच्या घरातल्या महिलांच्या तोंडातून सारखे सारखे शब्द किरण भाऊ येत होते की आता बस, आता आमच्या सहनशीलतेचा अंत झालाय, आता आम्ही हे घर मुस्लिमाला विकणार आणि आम्ही तिथून निघून जाणार. कुदळे कुटुंब, शुभम कुदळे असू दे, वर्षाताई रसाळ असू दे, तुम्ही तर घर सोडायचं नाही. पण ह्या भागातल्या कुठल्या हिंदू आणि दलित बांधवांनी जर घर सोडायचा विचार केला असेल तर तो काढून टाका. घर सोडायचं असेल तर आता महावतन जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांना आपल्याला घर सोडायला लावायचं आणि तो निर्धार आपल्याला करायचा आहे. माझी एकच विनंती आहे, आंबेडकर चळवळीचे नेते आज आमच्या विनंतीला मान देऊन भागव्या बरोबर निळा आलेला बाळासाहेबांचं स्वप्न होतं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे आणि ती शक्ती आज या ठिकाणी एकत्र आलेली आहे. महारवतन जमीन आणि त्या संदर्भात सिद्धार्थ कुदळे म्हणाले की ही महारवतन जमीन त्याच्यावरनं ते रेकॉर्डवर कमी करता येत नाही. मग कमी करता येत नसेल मग ती नावं चढली कशी. ही खरेदी आहे, ही बेकायदेशीर खरेदी आहे हे म्हणत असतील तर बाकीच्या मशिदा परिसरामध्ये आसपासच्या हिंदू बांधवांच्या घराच्या जमिनी ताब्यात घ्यायचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर आम्हाला सांगायचं आहे की मुस्लिमांचं जे धार्मिक प्रार्थना स्थळ आहे ते सुद्धा महारवतन जमिनीवरच बसलेलं आहे. लक्षात ठेवा, आम्हाला टोकाचं पाऊल उचलायला लावू नका, नाहीतर सरसकट आम्हाला सगळं मोकळं करायला लावेल. ताबडतोब काही धार्मिक समूहाचे लोक जर देत नसतील तर मग त्यांचा धर्म कोणता आहे हे आम्ही पाहणार नाही आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही अंतापर्यंत लढाई लढू. की तुम्ही धार्मिक कार्यक्रम करायचं नाही किंवा तुम्ही तर मंदिराचा आम्हाला इथं त्रास होतोय की तुम्ही भजन वगैरे करायचं नाही किंवा मंदिर या एरियात आणायचं नाही असं मला सतत बोलणं वगैरे करतात. परत दगडफेक केली, परत मंडप भेटायला पारायणचा कार्यक्रम होता 4 दिवसाचा, तो पारायणचा कार्यक्रम सुद्धा मला करून दिला नाही व्यवस्थित. फक्त लोक येतात, तुमचं भंडारा लावून इथं गलीत यायचं नाही, भंडारा लावायचं नाही किंवा या मंदिरामध्ये हिंदू लोक येता कामा नाहीत या साईडला. तरी पण मी त्यांच्याशी इतकी स्त्री असून लढत गेले. मी माझ्या हिंदू धर्माचा देव आहे, मी करणार वगैरे असं म्हणत गेले. पण त्यांनी मला सारखं त्रास देतात की इथं कुठलाच कार्यक्रम करता कामा नाही किंवा मंदिर पण ठेवायचं नाही. तुझ्या काय असं एक वार आहे, संपूर्ण नवीन टाकलाय
काय म्हटलं त्यामुळं थोडंसं आपलं चालू ज्या निमित्ताने त्याचं नाव काय सांगलं मुलांचं वाढदिवस होतं ना तर मुलांनी असं स्वतःच्या घरातलं कार्यक्रम आहे असं समजून म्हणजे संजय काय टेन्शन आहे या उद्देशाने तुम्ही कोण कोण स्वतः काय त्रास होतो व्यवस्थित आहे, काय अडचण नाही आणि घरचं काही टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळे घरच्या तुमच्या मागं आहे. सूरज मामा आले, पवार स्वतः सगळे मोठ्या संख्येनं लोक आले, सगळे तुमच्या घरात मागे सगळे तुमच्या मागे संध्याकाळी संध्याकाळी येऊ काय टेन्शन घेऊ नकोस आम्ही आहे सगळे हा